आणि काल मी तुळजाभवानीची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे सुद्धा बोलले की म्हणे नाही 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 त्यावेळेला ही अशी चर्चा झालीच नव्हती, अशी चर्चा. अहो दानवे साहेब, तुम्ही होतात कुठे तिकडे? तुम्हाला तेव्हा कोण विचारत तरी होता का? बसला असेल तर खाली मातोश्री खाली बसला असाल. आणि त्याहीपेक्षा मी या जनतेला विचारतो, रावसाहेब दानवेंसाठी अमित शहा देव असतील, पण माझ्या महाराष्ट्रासाठी तुळजाभवानी माझी माता आहे ना रे. मग तुमचा विश्वास उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या तुळजाभवानीच्या शपथेवर आहे की दानवेने घेतलेल्या, रावसाहेब दानवेने घेतलेल्या अमित शहाच्या शपथेवर आहे? मला सांगा. आणि एवढा खोटारडेपणा मी आई जगदंबेच्या दारामध्ये येऊन तिच्या मंदिरात जाऊन हे असं करू शकेन असं तुम्हाला वाटतं? मला खोटं बोलण्याची गरज नाहीये, कारण जे मी बोललोय अगदी आई वडिलांची शपथ घेतलेली आहे, आई भवानीची शपथ घेतलेली आहे, आणखीन कोणाची शपथ घेऊ? पण केवळ अमित शहा बोलेल ते ब्रह्मवाक्य हे दानवे साहेब तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी त्या वाक्याला काडीची किंमत नाहीये. कारण अमित शहा ज्या वेळेला तोंड वर करून बोलतात की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, बरं धरून चालक करायचंय, पण पहिले ही निवडणूक ही लोकसभेची आहे एवढं कळत नाही देशाच्या गृहमंत्र्याला. मग देशाच्या गृहमंत्र्याला मणिपूरमध्ये जाता येत नाही, देशाच्या गृहमंत्र्याला अरुणाचलमध्ये काय चालले कळत नाही. बरं मोदी आता जे बोललेत, काल मोदी कुठे गेले होते? काश्मीर. आणि काश्मीरमध्ये जाऊन ते बोलून आले की 370 कलम काढल्यानंतर आता काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले. अरे 370 कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता, पण लोकशाही ज्याला म्हणतात, तुमचे हातपाय बांधून ठेवतो मी आणि मग सांगतो तुम्हाला, बघा श्वास घेतोय की नाही? श्वास घेतोय ना, आहे ना लोकशाही. हातपाय बांधून ठेवलेत आणि नुसता श्वास चालू ठेवले, काय उपकार करताय तुम्ही आमच्यावरती? मग काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर गेल्या 5 वर्षात काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या नाहीत तुम्ही? आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली 6 महिन्यात निवडणुका घ्या, म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते. पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मोदीजी तुम्ही काश्मीरमध्ये गेला होतात, बाजूला लेह लडाखमध्ये का नाही गेलात? कारण लेह लडाखमध्ये तुम्ही बघितलं असाल नसाल, लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते, लाखो लोक. कारण मोदीजींनी त्यांना जी आश्वासनं दिली होती, मोदी गॅरंटी, 10 वर्ष झाली, गॅरंटीचा पत्ता नुसता टी आहे पण गॅरंटी नाहीये. चाय पे चर्चा आहे, तो टी आहे पण गॅरंटी नाहीये. मणिपूरमध्ये तर जायची हिंमतच नाहीये. मी काल बोललो ना, हे गृहमंत्री जे आहेत अमित शहा तिकडे शेपूट घालतात आणि इकडून फणा करतात, असे हे नागोबा आहेत. म्हणजे इकडे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळे जा ना, हिंमत असेल तर मणिपूरमध्ये ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय पाठवा, धडधकट परत येतात का बघा, तिकडेच खांडोळ्या करून टाकतील ती लोक. पण आम्ही सुसंस्कृत पडतो ना, सुसंस्कृत आहे. संजय राऊत जे बोलले की त्यांनी तो लढलाच, तसे सगळे शिवसैनिक लढतायत, पण आम्ही कायदा मानणारे लोक आहोत म्हणून तो नाही केलं. आपल्याच देशाचं आहे ना. मोदी परिवार में क्या मणिपुर नहीं है क्या? मोदी परिवार में लेह लडाख नहीं है? मोदी परिवार मध्ये जिथे चीन घुसलाय तो अरुणाचल नाहीये. पण ते सगळं बाजूला ठेवायचं आणि नुसतं अब की बार भाजपा तडीपार द्या, पाठवून यांना तडीपार. माझ्या साध्या शिवसैनिकाला तडीपार करता काय? निवडणुकीमध्ये हा मतदार भाजपला संपूर्ण मुळासकट उकडून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही.